मराठ्यांच्या या लढाईच्या अंतिम पर्वामध्ये तमाम मराठ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। या लढ्याला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ स्वतःहून आले का त्यांना आणलं गेलं। मराठ्यांचे जवळपास 169 कुणबी आणि मराठे आमदार आहेत। या आमदारांनी पहिले मराठ्यांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना सुद्धा म्हणावा तसा पाठिंबा किंवा न्याय दिला नाही। आणि आजही आमचे बहुतांश मराठे काही अपवाद बच्चू कडू, रोहित पवार असे जर का काही सोडले तर कोणीही मनोज जरांगे पाटलाशी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी कोणीही येताना आपल्याला दिसत नाही। नमस्कार, प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे। मित्र, पुन्हा एक वेळ आपण मराठा आरक्षण या विषयावरती आपली मांडणी करतो। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि ते आरक्षण मिळण्यासाठी नेतृत्व मनोज जरांगे पाटील हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे। आरक्षणाचा क्षण आता जवळ येत चाललेला आहे। गेल्या 6-7 महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या आरक्षणासाठी झालेला जो लढा आहे हा अभूतपूर्व असा लढा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा हा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संघटित झाला। केवळ मराठवाडा नाही, विदर्भ आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, सगळा मराठा, मुंबई, पालघर सगळा झाडून सगळे मराठे हे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संघटित झाले। हे जे संघटन झालं म्हणजे मतांचं ध्रुवीकरण झालं, हे राजकीय भाषेत म्हणू। आणि या मताच्या ध्रुवीकरणामुळेच मनोज जरांगे पाटलांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला। त्यांना काही जण क्रांती योद्धा म्हणतात। मनोज जरांगे पाटलांना क्रांती योद्धा म्हणतात। ते अगदी बरोबर आहे। का बरोबर आहे मी सांगतो बघा। अगदी अल्प काळामध्ये हा मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेलं संघटन आणि त्यांचं संघटन कौशल्य हे अफलातून आहे, अगदी चर्चेच्या बाहेरचं आहे। म्हणून त्यांना आपण क्रांती योद्धा म्हणतो। जरासं पाठीमागे वळून पहा। मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात इतिहासात ज्यांनी काम केलंय ते अण्णासाहेब पाटलांच्या पासूनचा इतिहास बघा। दुर्दैवाने अण्णासाहेब पाटलांनी या मराठा आरक्षणासाठी आपला देह ठेवला। हजारो बांधवांनी आपल्या समाजाला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे जग सोडून दिलं। आणि मनोज जरांगे पाटील यांनी ही सगळी परिस्थिती बघितली आणि आपल्या कुशल नेतृत्वानं त्यांनी मराठाचं संघटन हे अल्प काळात असं काही जबरदस्त केलं की शासनाला त्यांच्या पायाशी यावं लागलं। आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली, हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं नेतृत्व आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं संघटन आहे। हे सगळं संघटन आणि सगळे नेतृत्व कमी जास्त प्रमाणात हे आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाले। जरासं पाठीमागे वळून पाहत असताना मी नेहमी म्हणतो की मनोज जरांगे पाटलांनी काय काय अचीव केलं हे बघितलंय, काय काय साध्य केलं हे याचा कधी अभ्यास आपण केला बघा। क्युरेटिव्ह पिटिशन 24 जानेवारीला, त्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचं हे आहे, श्रेय आहे। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श करून सांगितलं, मी मराठा आरक्षण सोडवण्यास बांधील आहे आणि माझी कमिटमेंट आहे। उपोषण सोडवायला स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मंत्रिमंडळ आलं। हे सगळे या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या मराठा आंदोलनाचे यश आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन करिता मराठा समाजाचं म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी 7 दिवसाच्या आत सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याचं काम युद्ध पातळीवरती चाललं। 54 लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या। हे सगळं श्रेय
हे मनोज जरांगे पाटलांच्या आणि आपल्या संघटनेला, हे लक्षात घ्या. म्हणजे इतकं प्रचंड मोठं यश आज आपण मिळवलंय, तरीही अजून आपल्याला अंतिम तडाखा किंवा अंतिम चढाई करायचीच आहे. आपल्याला कायदेशीर असं एक कायदेशीर लढ्याचं नेतृत्व म्हणून आणि कायदेशीर एक बाब म्हणून आपल्याला कायदा झालेला हा बघायचा आहे. आज 54 लाख कुणबी झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील जसं सांगतायत तसं या 54 लाख जरांगे पाटलांनी दिलेल्या नोंदी किंवा शासनानं शोधून दिलेल्या नोंदी हे आपल्या कायदेशीर कारवाईचं आणि कायदेशीर कामाच्या वाटाघाटीचं, चर्चेचं, कामाचं हे फलित आहे. आणि हा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी होणाऱ्या कायद्याचा आधार पण आहे. म्हणून ते म्हणतात आता तुम्हाला आधार झाला, आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे. मराठ्यांचा हा जो लढा आहे हा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तो प्रचंड कुशलतेनं झाला आणि ह्या बऱ्यापैकी झालेल्या अत्यंत मोठ्या अशा या सगळ्या जे यश आहे हे यश आपण थोडक्यात सांगितलं. अण्णासाहेब पाटलांच्या नंतर आपण बघितलं, इतिहासाकडे पाठीमागे वळून बघताना आपण पाहतो की अण्णासाहेब पाटलांच्या नंतर बऱ्याच बदल झाले. पृथ्वीराज चव्हाण आले, नारायण राणेंनी या मागासवर्गीय किंवा नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीची समिती फायनल झाली, त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी योगदान दिलं. सगळे म्हणजे अशोक चव्हाण झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस झाले. देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुप्रीम कोर्टातून आरक्षण हे हायकोर्टात पास झालं, पण सुप्रीम कोर्टात पुन्हा रद्द झालं. म्हणजे अनेक प्रकारच्या प्रगती हळूहळू होत हे मराठाचं आरक्षण हे आज या टप्प्यावरती आले. देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुमारे 58 मोर्चे मराठा समाजाला काढले, जिल्ह्यातून काढले, मुंबईला सुद्धा गेले. या लाखांनी निघालेल्या मोर्चामुळं त्यावेळेला सरकारी हतबल झालं होतं. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जर मराठा एकवटला आणि तो जर सत्तेच्या विरोधात गेला, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर गेला, तर आपल्याला सत्ता पुन्हा मिळणं अशक्य आहे, अशी त्यांची भावना झाली होती बरं. म्हणजे इतकं प्रचंड मोठं संघटन झालं, पण घात केला आपल्याच समाजातल्या काही नेतृत्वानं. काही नेते नेहमीच असं आडवं बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. 58 मोर्चे, लाखाचे मोर्चे सगळे व्यर्थ गेले. काय झालं, कसं झालं हे थोडंसं बाजूला ठेवूया आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी केलेली जी प्रगती आहे, आता जी मनोज जरांगे पाटील जसे आपल्याला नेतृत्व म्हणून लाभले, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती थोडीशी आणखी पुढे जाईल. त्याने आता सांगितलेलं आहे की आता आपल्याला शेवटचा तडाखा द्यायचा आहे. हे सगळं घडत असताना मनोज जरांगे पाटलांना असं सुखासुखी घडलं का हो? नाही. आंतरवाली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी त्यांनी मरण उपोषण ज्यावेळेला सर्वप्रथम सुरू केलं, त्यावेळेला महाराष्ट्रातला मराठा हल्ला नव्हे, मराठ्याचं केवळ नेतृत्व हल्लं नाही, तर या राज्याची सत्ता देखील हल्ली. स्वतः मुख्यमंत्र्यांना आपल्या सहकार्यासहित येऊन तिथं आश्वासन द्यावं लागलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यास बांधील आहोत. सगळे आज बोलताना म्हणतात, अगदी भुजबळासारखे काही माणसं जर सोडली तर सगळे म्हणतात की आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते कसं, तर त्यांना विशेष प्रवर्ग करून आरक्षण द्या. बोलायला फार सोपं आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची खूबी आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातनं त्याला हे दिसून आलं की आपल्याला आरक्षण मिळण्यामध्ये आपली जी मागणी आहे त्या मागणीत थोडासा बदल करावा लागेल. SEBC सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या प्रवर्गातून पूर्वीच्या मागण्या होत्या. त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण कुठलं आहे?
सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे आणि केंद्राकडेही गेलं नसलं पाहिजे. केंद्रही आपल्यावर, कारण इतक्या प्रचंड मोठ्या मेळावे, मोर्चे, अशा सगळ्या उलतापालती होऊन सुद्धा केंद्रातले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाक्षर सुद्धा अजून याच्यावर काढलेलं नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी हे जे नेतृत्व आहे, या नेतृत्वाकडे न जाता महाराष्ट्रातच कशा पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळवता येईल याचा उत्तम आणि गोल्डन मार्ग काढला. त्यांनी पाहिलं की कुणबी यांच्यासाठी घटनेमध्ये आरक्षण आहे आणि ते ओबीसीतून आहे. सगळे शेतकरी हे कुणबी आहेत आणि कुणबी प्रवर्गातून म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून या मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण देता येऊ शकतं आणि त्यासाठी त्यांनी हालचाल केली, त्यासाठी त्यांनी उठाव केला. गेल्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं आणि बघता बघता जरांगे पाटलांच्या या दबावामुळं आणि मराठ्यांच्या केंद्रीकरणामुळं, मतदानाच्या केंद्रीकरणामुळं असं घडलं की शासनाला गावागावातून या कुणबीच्या नोंदी शोधाव्या लागल्या. आज 54 लाखाहून अधिक नोंदी सापडल्या आणि मनोज जरांगे पाटील नंतर मग कडाडले, म्हटले की आता हा आधार झाला. 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. 2-4 कोटी लोकांना आता या वंशावळी शोधून तुम्ही त्यांना प्रमाणपत्र देऊ शकता. या सगळ्यांना आरक्षण देता येऊ शकतं आणि ते तुम्ही आता दिलं पाहिजे. असा हा जो वेगळा मार्ग काढला मनोज जरांगे पाटलांनी, म्हणजे अर्थात बऱ्याच जणांनी हा सुचवलेला होता, पण वेगळा मार्ग काढल्यानं हे आरक्षण सुलभतेने पुढे. गंमत काय होती, या आरक्षण सहजासहजी आलं का? नाही. सगळ्यात पहिला विलन म्हणून उभे राहिले ते छगन भुजबळ. छगन भुजबळांनी या मराठ्यांच्या आरक्षणाला प्रत्येक टप्प्यावर विरोध केला. मला एक म्हणायचं आहे, छगन भुजबळ हे आरक्षणासाठी आमच्या विरोधात आपणहून आले का आणले गेले? कारण छगन भुजबळांनी त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांनी उघडपणे आपल्या शासनावर, ते एक घटनात्मक अधिकार असलेला अशी ही व्यक्ती आहे. ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत आजचे, आणि असं घटनात्मक पदावर बसलेले हे जे मंत्री आहेत हे आपल्याच शासनाच्या विरोधात सांगतायत की तुम्ही देत असलेले कुणबी दाखले हे गैर आणि चुकीच्या मार्गाने देतात, आपल्या शासनावरती आरोप करतात. तरीही या शासनाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस त्यांना काहीही बोलत नाही, चकार शब्द बोलत नाहीत, उलट त्यांचं एक काम केलं. याचा अर्थ इनडायरेक्टली त्यांना कोणत्याही प्रकारचे आदेश किंवा छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुम्हाला काहीही बोलता येणार नाही, आम्ही हे सगळेजण मराठ्यांना आरक्षण देण्यास बांधील आहोत, तुम्ही का उभी विनाकारण आडवे येता, असं जर त्यांनी एक वेळा बोलले तर छगन भुजबळ मला नाही वाटत घरातून बाहेर पडतील. पण दुर्दैवानं असं नाही करत. त्यामुळे एक शंका येते की भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस ही भुजबळांच्या पाठीशी आहे. दुसरा घटक एक महत्वाचा, भुजबळ हे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचे नेते आहेत अजितदादा पवार. अजितदादा पवार यांनी सुद्धा भुजबळांना रोखल्याचं फारसे दाखले मिळत नाही. त्यामुळे भुजबळांना चेव चढला. एक तर भुजबळांचं नेतृत्व आता संपत आलेलं होतं. अगदी मायनर कुठल्या एकेकाळचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पदासारखे बाळ ठाकरे साहेबांना अटक करण्याचे आदेश काढणारे वगैरे असं स्वतःला महाभयानक प्रचंड मोठे समजणारे भुजबळ यांचं नेतृत्व अस्ताचलाला चाललेलं होतं. अशा वेळेला हा मुद्दा त्यांना सापडला, ही संधी त्यांना सापडली आणि ते ओबीसीचे नेते म्हणून पुढे आले. खरं तर एक प्रकारे भुजबळांचं हे पुनर्वसनच होतं. भुजबळांनी त्याचा फायदा उचलला आणि ते मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तोंडसुख घेत सुटले. अशा पद्धतीने देता येणार नाही, तशा पद्धतीने देता येणार, तुमचे दाखले खोटे आहेत, तुमचं कामकाज आता थांबवा, मराठवाड्याच्या बाहेर कुणबी नाही आहेत, अनेक प्रकारचे आरोप ते करत सुटले. तथापि त्यांना कोणीही, हा माणूस एक घटनात्मक पदावर बसलेला आहे आणि स्वतः मंत्री आणि आपल्याच मंत्रिमंडळातील सगळ्या सहकार्यावर, मुख्यमंत्र्यावर, फडणवीस साहेबांच्या सगळ्यांच्यावर आरोप करतो, पण त्यांना कोणीही आवरलं नाही. याचा अर्थ त्यांच्या पाठीशी त्यांना फूस होती आणि त्यांच्या पाठीशी इनडायरेक्टली हे सगळे होतेच. मग मराठ्यांना आरक्षण यातूनही काढण्यासाठी
मनोज जरांगे पाटील खंबीरपणे उभे राहिले. एक तर भुजबळांना म्हणजे भुजबळ आणि मनोज जरांगे यांची कुठंही समानता होऊ शकत नाही. भुजबळ 41 वर्ष राजकारणात आहे. अनेक चांगल्या बऱ्या वाईट घटनांच्या नोंदी त्यांच्या नावावर झालेल्या आहेत. भुजबळांनी अफाट म्हणजे अब्जावधी रुपयेचा घोटाळा केलेल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. भुजबळांनी या ईडीच्या नोटीस भारतीय जनता पार्टीनं त्यांना बजावली होती. कोर्टामध्ये केस उभी राहिली. कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि ते जामिनावर आता ते जेलमधून बाहेर आहे. याच स्तरावरती ज्यावेळेला तुम्ही मनोज जरांगे पाटील बघाल त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे पूर्णपणे निष्कलंक आहे आणि अब्जावधी कोट्यावधी लोक त्यांच्या पाठीशी आहेत. मराठा सगळा त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. दररोज त्यांचे लाखाचे मेळावे होत आहेत. याची तुलना कुठे त्या भुजबळ साहेबांशी करायला होत नाही. म्हणून की ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देणं हे राज्याच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. आणि मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकरी सगळा कुणबी आहे. ही जी गोष्ट आहे या गोष्टीला त्यांनी उचलून धरलं आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी लावली. मला एक आश्चर्य वाटतं आणि म्हणजे वाईटही वाटतं. ज्या वेळेला एखादा पत्रकार या सत्तेतल्या मंत्र्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, त्याला अजितदादा पवार सुद्धा अपवाद नाहीत, लक्षात ठेवा. त्यांना म्हणतो मराठ्यांच्या आता इतकी प्रचंड मोठी सभा झाली, एवढा मोठा मेळावा झाला त्याबद्दल आणि त्यांच्या आरक्षणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्यांना आरक्षण मिळणार का? त्यावेळेला दुर्दैवानं या प्रत्येकाच्या तोंडात एक वाक्य असतं. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यास बांधील आहोत. शाश्वत आणि टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देऊ. आणि ह्याच गोष्टी गेल्या कित्येक वर्षे सगळे मराठा ऐकत आला. ज्यावेळेला मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय निघतो त्यावेळेला सर्वप्रथम आमचे नेते ओबीसीच्या आरक्षणाची काळजी करतात. देवेंद्र फडणवीस साहेब तर म्हणतात की आमच्या जीन्समध्ये भाजपच्या जीन्समध्ये ओबीसी आहे आणि जणू काही दाखवून देतात की ओबीसीच्या मुळे आम्ही आहोत आणि मराठे हे अगदी बाजूला पडलेले, आले तर आले नाही तर नाही अशा पद्धतीचे मतदार आहे. हे सगळं काही अतिशय मराठ्यांना म्हणजे त्रासदायक होतं. आणि यातून बाहेर पडण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आपला जो पवित्रा होता हा पवित्रा बदलला आणि त्याने सांगितलं आम्हाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण नव्हे तर आम्ही सगळेच्या सगळे कुणबी आहोत आणि गरजवंत कुणबी आहोत आणि या कुणबी या प्रवर्गातून ओबीसी याच प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तसा आमचा तो हक्क आहे, घटनेमध्ये नोंद आहे. 50% आत आरक्षण आलं त्यामुळे सुप्रीम कोर्टाची भीती नाही राहिली. या सगळ्या बाबी, हा सगळा इतिहास आणि हे सगळं कर्तव्य आणि प्रचंड मोठा इतिहास म्हणजे वीर जरांगेंना मी वीर म्हणतो एवढ्यासाठी वीर जरांगेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या एक एक पायऱ्या चढत आपण वरती आलो. आता मित्र शेवटची पायरी त्यांनी सांगितलेलं आहे सगळा तमाम महाराष्ट्रातला सगळा नेतृत्व सगळा मराठा हा मुंबईमध्ये 20 जानेवारीला निघायचा आहे आणि मुंबईमध्ये आपण चालत जायचं आहे. आपण म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हे मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत. आमरण उपोषण असणार आहे आणि या उपोषण किती दिवस चालेल, जोपर्यंत ही सत्ता आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत. कारण यांनी सांगितलेलं आहे विशेष अधिवेशन घेतो वगैरे म्हणून, पण ते मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं नाही, मला ती घटना मान्य नाही. तर अशा पद्धतीनं ही जी अंतिम लढाई आहे या अंतिम लढाईसाठी महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांनी तयार राहावं.
सर्वांनी मुंबईकडे 20 तारखेला प्रयाण करावं आणि मुंबईमध्ये मला भेटण्याला या. आमरण उपोषणाला मी बसणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षण सोडणार नाही. आणि याचं वर्णन मित्रो मी एक गोष्टीचं करतो की लढाईला निघालेला सैनिक आहे, लढाईला निघालेला सैनिक आहे. ड्रेसवरती तो बाहेर येतो त्यावेळेला त्याची आई थांब म्हणते, बाळा मी तुला ओवाळणी करणार. तिच्या मनात घालमेल आहे. तिला असं वाटत राहतं माझा हा मुलगा परत मला दिसेल का नाही, येईल का नाही परत. अशा थरथरत्या हातानं ती आपल्या मुलाला ओवाळत असते. आईच्या मनात काय चालू आहे हा मुलगा लगेच ओळखतो आणि तो म्हणतो, आई भिवू नकोस, मी परत येणार आहे. ही लढाई जिंकून मी परत येणार आहे. मी परत जिवंत तरी येईल, नाहीतर माझं परत प्रेत तरी येईल, पण मी परत येणार हे निश्चित आहे. बघा काय कमिटमेंट एका सैनिकाची असते. तीच कमिटमेंट, तीच बांधिलकी मनोज जरांगे पाटलांची सुद्धा आहे. त्याने असं सांगितलं की मुंबईला जाऊन मी आरक्षण घेऊन येणारच, मग मी ते निश्चितपणे परत घेऊन येणारच. मी परत येईल किंवा माझं प्रेत परत येईल. मित्रो, एवढी प्रचंड मोठी बांधिलकी असणार आहे. आपल्या आयुष्यात राजकारण असणार नाही. मराठा आरक्षणा व्यतिरिक्त दुसरं मला काहीही दिसत नाही. लोकप्रतिनिधी वगैरे होण्याचं माझ्या डोक्यातही नाही. केवळ आणि केवळ मराठा आरक्षण ही जी बांधिलकी मनोज जरांगे पाटलांची आहे. धन्यवाद.